नमस्कार मित्रांनो, माझं नाव अपर्णा. माझं नाव केदार. तुमचं स्वागत आहे सफर विथ किरोपर्णा या यूट्यूब चॅनलवर. आम्हाला दोघांनाही फिरायला खूप आवडतं, तर आम्ही असं ठरवलं आहे की आता आमची जर्नी आहे ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो तुम्हाला कसे वाटतात आमचे ब्लॉग नक्की सांगा. तर आम्ही आता आलेलो आहेत आमच्या गावातील गावदेवी माता मंदिरासमोर. तर हे आहे आमच्या गावातील गावदेवी माता मंदिर. तर आता आम्ही दोघेही गावदेवी मातेचे दर्शन घेऊन आमच्या जर्नीची सुरुवात करत आहोत. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही निघालोय आमच्या पहिल्या ट्रिपला. तर आमच्याकडे आजच थोडासा रिमझिम पाऊस पडला होता. तर वरती तुम्ही थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहे ते बघू शकता. हा पाणी जाण्यासाठीचा पाट याआधी जुना होता, तो यावर्षी नवीन बांधण्यात आला आहे. त्यामुळे गावातील लोकांना शेतीसाठी तसेच गाई गुरांना पाणी मिळण्यास मोठी मदत होणार आहे. आम्ही घनदाट डोंगर रस्त्यात एंट्री केली आहे. या बाजूचा रस्ता आधी खूप खराब होता, पण आता त्याचं काम सुरू झालं. सध्या आम्ही या सुंदर जंगलातून प्रवास करत आहोत. दिवसा हे जंगल खूप शांत आणि सुंदर वाटते, पण रात्री इथे पूर्ण अंधार असतो. या डोंगर रस्त्यावर रात्री फारशा गाड्या किंवा माणसेही दिसत नाहीत, त्यामुळे संपूर्ण परिसर अगदी शांत आणि सामसूम वाटतो. या घनदाट जंगलातून साधारण 2.5 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण हा डोंगर पार करू शकतो. या डोंगराचे आणि जंगलाचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता आम्ही चिल्लार फाटक क्रॉस करून अहमदाबाद एक्सप्रेस हायवेवर पोहोचलो आहोत. येथून साधारण 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यावर लेफ्ट घेतली की विक्रमगड रोड लागतो. याच रोडने पुढे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. हॅलो, आम्ही पोहोचलोय आता इथे फायनल डेस्टिनेशनला. 5 माड गणपती मंदिर आहे. चला, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर थोडासा टिफिन खाऊन घेतो. काय भाजी आहे आपण ना? भेंडी, आणि भाकर आहे की चपाती? भाकरी. अपर्णाने बनवलंय. या मॅडमला खूप भूक लागते ना, त्यासाठी मग असं बाहेर डबा घेऊन जावं लागतं मला. बरोबर. तुला नाही भूक लागत? मला पण लागले ना भूक. मग खायचं. चला आम्ही टिफिन खातो, मग बोलूयात आपण. नाही, मला भरव ना आधी एक घास. दे. हा, बरं.
आता तू पण एक घास खा. छान झाले का? बनवलंय कोणी? स्वतःची तारीफ स्वतःच करायची काय? तू नाही करत तर मग मलाच करावी लागेल ना. हा, मी नाही करत, नाही. मी करतो तारीफ. तर मित्रांनो, आता आम्ही टिफिन खाऊन घेतोय, नंतर मग व्लॉग शूट करूया. दर त्याचा मग पुढील व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. दर मी पण भरू का तुला? नाही मी काय मी पण तुला भरवतो ना. नको मी खाते. अरे तू मला भरवतो, मी पण तुला भरवतो की. एक घास माझे. मला खूप भूक लागली त्यासाठी मी खाते. तर मला पण भूक लागली म्हणूनच मी पण खाते. 10:30 वाजते आणि आता मी नाश्ता करतो. टाइम बघ बघ टाइम दाखव, टाइम दाखव. 10:30. जवळ दाखव. 10:24. विक्रमगड तालुक्यातील पाचमाड गावामधील प्रसिद्ध मंदिर सध्या संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिराच्या आकर्षक आणि मनमोहक रंगसंगतीमुळे हे मंदिर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. पालघर जिल्ह्यासह बाहेरील भागातूनही दररोज अनेक भाविक आणि पर्यटक येथे भेट देत आहेत. पाचमाड गावातील स्थानिक आणि नागरिकांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या रंगरूपात सुंदर बदल करण्यात आला आहे. सुंदर रंगसंगती आणि गहन शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या रचनेत विराजमान असलेली मुख्य गणेश मूर्ती ही खूप सुंदर आणि मनमोहक आहे आणि अतिशय भव्य सुद्धा आहे. येथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. घनदाट निसर्ग, शांत वातावरण आणि मंदिराची सुंदर रंगसंगती मन प्रसन्न करून टाकते. इथला प्रत्येक क्षण मनाला समाधान देणारा आणि सकारात्मक विचारांनी भरून टाकणारा वाटतो. जिथे मन शांत होतं तिथेच खरी सकारात्मकता मिळते. जेथे एका छोट्या सुंदर कलाकृतीने तलावासारखी जागा तयार करण्यात आली होती. त्या थंडगार पाण्यात आमचा डोगेश भाई आरामात बसून मस्त थंडावा घेत होता. तसेच येथे अतिशय सुंदर पद्धतीने मंदिराच्या आजूबाजूला आकर्षक कलाकृती करण्यात आली आहे. इथला परिसर अधिक सुंदर आणि प्रसन्न वाटावा यासाठी विविध सजावटींची मांडणी करण्यात आली आहे. येथे तुम्हाला विविध पक्षी, रंगीबिरंगी मासे आणि गोंडस ससे सुद्धा पाहायला मिळतील.
येथे फोटो काढण्यासाठी खास सुंदर फ्रेम देखील तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही छान फोटो क्लिक करू शकता. आमच्या मॅडम तर ती फ्रेम पाहताच लगेच फोटो काढायला गेल्या. मंदिराच्या आजूबाजूला अतिशय सुंदर गार्डन तयार करण्यात आले आहे. विविध रंगाची फुलझाडे आणि हिरवागार परिसर मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. इथले शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला सकारात्मक ऊर्जा आणि समाधान देऊन जाते.